हाय गाईज, आपण आज पाहूयात फर्स्ट चॅप्टर्सचे 9th स्टँडर्ड्सचे नोट्स लॉ ऑफ मोशन्स. ओके, तर इथे चॅप्टर आपला आहे लॉ ऑफ मोशन्स. हे आपण चॅप्टर घेऊयात. एक मिनिट. तर इथे लॉ ऑफ मोशन्सचे तुम्हाला चॅप्टर दिसत आहे. तुम्हाला इथे मोशन्सचे दिलेले आहे. मोशन्सचे when the object continuously movements that it is said to be motions. ओके, तुम्हाला जर क्लिअर दिसत नसेल तर मी तुम्हाला इथे वाचून दाखवत आहे, त्याच्यानं तुम्ही नोट करून घ्या. हे खूप इम्पॉर्टंट्स आहेत. इम्पॉर्टन्स पॉईंट्स तुम्हाला या नोट्समध्ये दिलेले आहेत. ओके, डिस्टन्सची डेफिनेशन्स तुम्हाला दिलेली आहे. द लेंथ ऑफ द ॲक्च्युअली पाथ ट्रॅव्हल्ड by on objects one point to another point is called distance. Displacement, the length of a minimum distance between the starting to finishing points is called displacements. आता एक डिस्प्लेसमेंटमध्ये एक पॉईंट आहे, ते पॉईंट तुम्ही लिहायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. वेन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर इक्वल, काही वेळेस डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इक्वल असतात असं तिथे दिलेलं आहे. आता स्पीडची डेफिनेशन बघूया. अ टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑन ऑब्जेक्ट्स पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज स्पीड. स्पीडची फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. स्पीडचा SI युनिट एम पर सेकंड्स, मीटर पर सेकंड्स. CGS युनिट सेंटीमीटर पर seconds. Okay, velocity, the velocity, total displacements traveled by on objects had per unit time is called velocity. Velocity formula, velocity is equal to displacements divided by time. The SI unit m मीटर पर सेकंड, CGS युनिट सेंटीमीटर पर सेकंड. आणि स्पीड आणि वेलॉसिटीचे CGS आणि SI युनिट्स सेम आहेत बघा. आता इफेक्ट्स ऑफ अ स्पीड अँड डायरेक्शन्स ऑफ वेलॉसिटी. जेव्हा इंक्रीज होते वेलॉसिटी, इंक्रीजेस वेलॉसिटी, नॉट टर्न, स्पीड लॉ, स्पीड डायरेक्शन्स. जेव्हा स्पीड वाढते तेव्हा डायरेक्शन्स कमी होते, स्पीड कमी होते तेव्हा डायरेक्शन्स वाढते, असं याच्यामध्ये दिले. ओके, हे काही तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे, तरी तुम्हाला लिहून घ्यायचं, तुम्ही लिहून घेऊ शकता इफेक्ट्स ऑफ स्पीडचं. ओके, ऑलवेज रिमेंबर, तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायसाठी काय म्हटले आहे ते बघूया. द स्पीड्स ऑफ अ साऊंड्स इन अ ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंड. म्हणजे स्पीड ऑफ अ साऊंड्स ड्राय, म्हणजे ड्राय एअर्स जे असते त्याची साऊंड, त्याच्या साऊंड्स म्हणजे आवाज. ओके, आवाजाची स्पीड किती असते हे तुम्हाला तिथे दिलेलं आहे. स्पीड ऑफ लाईट म्हणजे आपली लाईट असते, बल्बची लाईट असते, त्याची तुम्हाला स्पीड दिलेली आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड्स. ओके, थर्ड दिलेलं आहे स्पीड्स ऑफ रिव्हॉल्युशन्स ऑफ द अर्थ अराउंड द सन्स. म्हणजे अराउंड सन्स म्हणजे अर्थला, सूर्याच्या अराउंड करायला किती त्याची स्पीड का आहे ते तुम्हाला दिलेली आहे इथे. ओके, तर युनिफॉर्म स्पीड्स. ओके, युनिफॉर्म स्पीडचे डेफिनेशन्स. इफ अन ऑब्जेक्ट्स cover equal distance in an equal time interval, it is said to be moving with uniform speeds. सो तुम्हाला दिलेलं आहे इथे. तुम्हाला एक्झाम्पल पण समजून दाखवलेलं आहे. प्ले 10 मीटर हाऊस. नॉन युनिफॉर्म मोशन्सची आता डेफिनेशन्स बघूया. इफ अन ऑब्जेक्ट्स कवर equal distance in unequal time interval, it says to be moving with a non-uniform motions. बघा, युनिफॉर्म स्पीडमध्ये तुम्हाला इक्वल डिस्टन्स आणि इक्वल टाईम असं दोन्ही पण मिळालेलं आहे. ओके, तर नॉन युनिफॉर्ममध्ये तुम्हाला दिलेलं आहे इक्वल डिस्टन्स अनइक्वल टाईम असं दिलेलं आहे. म्हणजे अनइक्वल टाईम आहे आणि युनिफॉर्ममध्ये
इक्वल टाईम आहे, म्हणजे दोन्ही पण इक्वल आहे, पण नॉन युनिफॉर्ममध्ये तुम्हाला एक इक्वल आणि एक अनइक्वल दिलेलं. ओके, हे फरक कळायला आपल्याला डेफिनेशन पाठवून जाते. आता बघा ॲक्सिलरेशन्सला ए मानतो आपण, म्हणजे त्याचं सिम्बॉल असतं ए. आता डेफिनेशन्स बघूया. द रेट्स ऑफ अ चेंज ऑफ अ व्हॅलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सिलरेशन्स. ॲक्सिलरेशन्सचे तुम्हाला डेफिनेशन दिलेलं आहे, चेंज ऑफ व्हॅलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. आता चेंज व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला एक वेळेस आपण बघूया का आहे, म्हणजे तुम्हाला सांगण्यासोबत आहे. बघा, व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट्स म्हणजे काय, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे. ओके, फायनल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीची व्हेलॉसिटी काय आणि लास्टची व्हेलॉसिटी काय, डिस्टन्समधली, डिस्प्लेसमेंटमधली. डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट एकच आहे. ओके, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईमला टाईम ॲज इट इज. ओके, आपण ॲक्सिलरेशनला ए मानतो, म्हणून ॲज इट इज ए लिहायचं. फायनल वेलॉसिटी जी आपली असते, त्या फायनल वेलॉसिटीला आपण व्ही सिम्बॉल देतो आणि इनिशियल वेलॉसिटीला आपण यू सिम्बॉल देत असतो आणि टाईम ॲज इट इजला टी. ओके, कळालं. आता अजून टू टाईप्स आहेत ॲक्सिलरेशन्सचे, जे आहेत युनिफॉर्म आणि दुसरं आहे नॉन युनिफॉर्म. तर युनिफॉर्म ॲक्सिलरेशन्स म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया. युनिफॉर्म ॲक्सिलरेशन्स, इफ द व्हेलॉसिटी चेंज बाय इक्वल अमाऊंट in equal time interval, the object is said to be in uniform accelerations. ओके, डबल एकदा म्हणते ऐका. इफ द velocity change by equal amount in equal time interval, the object is said to be in uniform accelerations. ओके, तर आता बघूया नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन्स. If the velocity change by unequal amount is equal time intervals, the object is called as non-uniform accelerations. ओके, तुम्हाला इथं पण कळालं असेल, इथं इक्वल आहे आणि नॉन युनिफॉर्मला अनइक्वलचा यूज केलेला आहे, तर खूप इझी आहे. ठीक आहे, आता पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो ॲक्सिलरेशन्स आपल्याला बघायचे. म्हणजे 3 टाईप्स अजून ॲक्सिलरेशन्स आहेत. पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन्स म्हणजे काय, वेन द वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस विथ टाईम, दिस ॲक्सिलरेशन इज पॉझिटिव्ह. जेव्हा वेलॉसिटी जी असते ते इन्क्रीजेस वेलॉसिटी नाही, ॲक्सिलरेशन्स इन्क्रीजेस होत असतं. ॲक्सिलरेशन्स when the velocity of an object increases, velocity increases होत असते, तेव्हा त्याच वेलॉसिटीला आपण पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन्स म्हणतो. ओके, आता निगेटिव्ह ॲक्सिलरेशन्स काय, इथे थोडं एक शब्द नाही आला आहे, तर मी ते तुम्हाला शब्द सांगेल. ओके, तर तिथं शब्द का आहे, निगेटिव्ह ॲक्सिलरेशन्स. वेन द वेलॉसिटी ऑफ ॲन आहे, तिथे आहे ऑफ ॲन, इथे शब्द आलेला नाही आहे, तर इथं आहे ऑफ ॲन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाईम, इट हॅज निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. इथं पूर्ण ॲक्सिलरेशन्सची स्पेलिंग आहे, अर्धी इथे लिहिलेली आहे, दिसत नसेल बघा. ठीक आहे, आता झिरो ॲक्सिलरेशन्स काय आहे. द झिरो ॲक्सिलरेशन्स, इफ the velocity of the objects does not change with the time, it's called as zero accelerations. बघा, पॉझिटिव्ह म्हणजे वेलॉसिटी इन्क्रीजेस होत असते, निगेटिव्ह म्हणजे वेलॉसिटी डिक्रीजेस होत असते, आणि झिरो ॲक्सिलरेशन्स म्हणजे वेलॉसिटी इन्क्रीज पण होत नाही, डिक्रीज पण होत. इन्क्रीज म्हणजे वाढणे, डिक्रीज म्हणजे कमी होते. ओके, कळालं. आता तुम्हाला इथे दिलेलं आहे डिस्टन्स टाईम ग्राफ फ्रॉम युनिफॉर्म मोशन्स. तुम्हाला तुमचे टीचर्स हे सांगतील, तर तुम्हाला याच्यातलं काही तुम्ही असं बार ग्राफ म्हणजे त्याची तुम्ही स्टडी करायची. ओके, आता इथे काही नोट दिलेली आहे, तुम्ही घ्या ती, म्हटलं तुम्ही लिहून घ्या, तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. अँड ऑब्जेक्ट इन इन्फॉर्मेशन्स कवर
cover equal distance in equal time. This case the graph between time and distance are straight line. बघा इथे तुम्हाला एक नोट दिलेली आहे. जेव्हा युनिफॉर्म मोशन्स कवर इक्वल डिस्टन्स आणि इक्वल टाईमला असतं त्याच केसमध्ये तुमची जी लाईन असती म्हणजे ही जी लाईन दिलेली आहे तुम्हाला इथे ही जी लाईन आहे ती स्ट्रेट असते. ओके, आता ती लाईन तुम्हाला स्ट्रेट दिलेली आहे. हे बघा इथं असं. तर डिस्टन्स टाईम बारग्राफ नॉन युनिफॉर्म मोशन्स. ओके, टाईम डिस्टन्स अँड टाईममधला जो बारग्राफ आहे तो युनिफॉर्म मोशन. आता ही युनिफॉर्म आहे म्हणून स्ट्रेट आहे. आता बघा नॉन युनिफॉर्म मोशन्समध्ये तुम्हाला इथे कसं दिलेले आहे अशी 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 कशी पण देतात. ओके, तुम्हाला तिथे कळायला पाहिजे की नॉन युनिफॉर्म कोणती. त्याच्यामध्ये अजून नोट दिलेली आहे पण sorry, and objects in non-uniform motions not cover equal distance and equal equal time. These cases आहे इथे थोडी शब्द हे झालं आहे इथे केसेस आहे. ग्राफ बिटवीन डिस्टन्स अँड टाईम इट्स अ स्ट्रेट लाईन. ओके, तर तुम्हाला इथे नॉन युनिफॉर्म मोशन्स दिलेले आहे. इक्वल डिस्टन्स इक्वल नॉट कवर इक्वल डिस्टन्स अँड नॉट कवर इक्वल टाईम म्हणजे टाईम पण डिस्टन्स आणि टाईम हे होत नाही म्हणजे इक्वल होत नाही म्हणून इथे तुम्हाला जी लाईन आहे ती स्ट्रेट नाही आहे असं तिथे तुम्हाला दिलेलं आहे. ओके, वेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर्म युनिफॉर्म मोशन्स. तुम्हाला इथे अजून एक ग्राफ दिलेले आहे वेलॉसिटी अँड टाईम ग्राफचं युनिफॉर्म मोशन. अजून तुम्हाला इथे एक नोट दिलेली आहे. या नोट जर तुम्ही लक्षात ठेवलात तर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल म्हणजे बार ग्राफ काढायला तुम्हाला खूप इम्पॉर्टंट जाईल. ओके, आणि आता मी ती नोट वाचते आहे. An object uniform velocity is equal distance and तुम्हाला दिलेली आहे काही वर्ड्स. डिस्टन्सच्या नंतर तुम्ही इथं अँड आहे त्या डिस्टन्सच्या नंतर तुम्हाला इथे अँड वर्ड्स दिलेलं आहे या फर्स्ट लाईनमध्ये. तर बघा डबल एकदा. An object uniform velocity in equal distance and equal time. This case graph between velocity and time are straight line but parallel to axis line. बघा स्ट्रेट आहे स्ट्रेट आहे इथे पण स्ट्रेट होती पण पॅरलर होती का या लाईनला. ओके, पॅरलर नव्हती पण इथे जे आहे कुठे गेलं आहे हां इथं जे आहे ते पॅरलर आहे. ओके, पॅरलर म्हणजे समांतर रेषा. हा एक्स आहे. ही जी लाईन आहे ते एक्सवाली आहे आणि ही वाली जी लाईन आहे ती वायवाली लाईन आहे म्हणजे वाय ॲक्सेस आहे. ॲक्सेस म्हणतात त्याला. ओके, ते पॅरलर आहेत. ठीक आहे, म्हणजे ज्या वेलॉसिटी अँड टाईम या ग्राफमध्ये तुम्हाला पॅरलर स्ट्रेट लाईन दिसती पण पॅरलर टू ॲक्सेस लाईन दिसते. ओके, कळत आहे ना तुम्हाला. वेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन्स. बघा इथे तुम्हाला अजून एक ग्राफ दिलेला आहे त्याचे पण तुम्हाला इथे नोट दिलेली आहे. नोट आहे ती. ओके, एकच मिनिट आहे काय प्रॉब्लेम होत आहे. ओके, आता मी इथे नोट्स 2-3 शब्द आलेले नाही आहेत ते तुम्हाला सांगणार. An object uniform accelerations in the equal distance. डिस्टन्सचे स्पेलिंग आहे फर्स्ट लाईनमध्ये ती नोट करून घ्या. ओके, या इथे distance and equal time. This case causes graph between velocity y गेलेला आहे याच्यातून velocity and time graph straight line. ओके, कळालं. नोट झालेत. ओके, आता इक्वेशन्स ऑफ मोशन्स युझिंग ग्राफिक मेथड्स. आता तुम्हाला
ग्राफिकल्स मेथडनं तुम्हाला इक्वेशन सॉल्व करायचं आहे. हे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला जे हे आहेत फॉर्म्युलेस ते कसे आले तुम्हाला मी सांगायचे आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला सॉल्व करायचे ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झामसाठी. इनिशियल वेलॉसिटीला आपण यू मानतो, फायनल वेलॉसिटीला आपण वी मानतो. फायनल वेलॉसिटी म्हणजे जी असते ते लास्ट वेलॉसिटी नाही, फायनल वेलॉसिटी म्हणजे सुरुवातीची वेलॉसिटी असते वाटतं. एकदा कन्फ्युजन्स आहे तुम्ही ते क्लिअर करून घ्या तुमच्या टीचर्सला विचारून. ओके, फायनल वेलॉसिटी यू म्हणतात, सॉरी इनिशियल वेलॉसिटीला यू म्हणतात, फायनल वेलॉसिटीला वी म्हणतात. टाईमला टी म्हणजे सिम्बॉल असतं बरं. ठीक आहे. हां, इथे तुम्हाला दिलेलंच आहे बघा. फायनल वेलॉसिटी यू म्हणजे स्टार्टिंग, फायनल वेलॉसिटी यू म्हणजे स्टार्टिंग आणि इनिशियल वेलॉसिटी म्हणजे एंडिंग. ओके, तर आता ॲक्सिलरेशन्सला आपण ए मानतो आणि डिस्प्लेसमेंटला यस मानतो. बघा आता व्ही इज इक्वल टू यू प्लस टी दिस इज द रिलेशन्स बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम. हे जे रिलेशन आहे तुम्हाला, हे जे फॉर्म्युलेज आहेत वर्षे 3वाले, ते 3 फॉर्म्युलेज कसे फॉर्म होतात ते तुम्हाला बघायचं आहे. व्ही म्हणजे तुम्हाला माहिती आहे वेलॉसिटी, यू म्हणजे तुम्हाला माहिती आहे व्ही म्हणजे माहिती आहे वेलॉसिटी, यू म्हणजे माहिती आहे इनिशियल वेलॉसिटी, प्लसचं चिन्ह आहे, नंतर एचं आहे ॲक्सिलरेशन्स टी. आता एस म्हणजे डिस्टन्सला हे केलं जातं. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ it is square. This is a relations between displacement and time. जे रिलेशन्स आहे ते डिस्प्लेसमेंट आणि टाईममधलं आहे. व्ही स्क्वेअर वेलॉसिटी स्क्वेअर यू स्क्वेअर प्लस 2as. This is the relations between distance, displacements and velocity. ओके, आता ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय, चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. चेंज इन वेलॉसिटी म्हणजे ॲक्सिलरेशन्सला ए मानलं जातं. फायनल वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. ओके, डिवायडेड बाय टाईम. आता बघा हे आहे फॉर्म्युलेज. तुम्ही जेव्हा लेसन्स शिकाल ना तेव्हा तुमच्या चॅप्टरमध्ये हे तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जाईल. त्याच्यासाठी मी तुम्हाला फक्त इम्पॉर्टन्सली फक्त रीड करून दाखवणार. आपल्याच टाईम नाही आहे की एवढा आपण पूर्ण समजून घालणार. ओके, फायनल वेलॉसिटीला आपण CO म्हणतो. या फिगर्समध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे. आणि इनिशियल वेलॉसिटीला डी डिवायडेड बाय टी, CD. ओके, CD जेव्हा CD इज इक्वल टू 80 ही फर्स्ट इक्वेशन झालं आहे. OC मायनस OD इज इक्वल टू CD येतं. ओके, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला इथे पूर्ण तुम्हाला इथे दिलेली आहे. ओके, तर फॉर्म अ ग्राफ BE प्लस हे तुम्हाला तुमच्या सगळ्या बुक्समध्ये आहे. तर मी हे तुम्हाला सांगणार नाही की हे असं असं आलं आहे, हे असं तुम्ही शिकलात चॅप्टर त्याच्यामुळे तुम्हाला येतच. ओके, हे डिस्टन्स 3 न्यूटनचे फर्स्ट इक्वेशन्स आहे. ओके, आणि सेकंड इक्वेशन्स आहे न्यूटन्सचं हे तुम्ही नोट डाऊन करा. आणि हे थर्ड इक्वेशन्स आहे वाटतं. थर्ड इक्वेशन्स आहेत. तर आता डेफिनेशन्स बघूया आपण. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स वेन ॲन ऑब्जेक्ट्स मूव्स विथ कॉन्स्टंट स्पीड along a circular path, the motions is called as युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स. बघा, तर हे जे डेफिनेशन आहे ते तुम्हाला इथे दिलेली आहे. स्पीड, आता त्याचा फॉर्म्युला काय असणार, स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स डिवायडेड बाय टाईम. तर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय, 2πr प्लस टाईमला टी म्हणतो आणि वेलॉसिटीला स्पीडला पण आपण वीनं कन्सिडर करत असतो. आणि जेव्हा हे एखादं ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट राऊंड करून असं डायरेक्ट इथे फेकलं जातं. जेव्हा इथं फेकला जातो, हे जो डिस्टन्स आहे या डिस्टन्सला म्हणतात टँजेंट. काय म्हणतात, टँजेंट. ओके, कळालं. आता बघूया, हे मी रफ करते, 1 मिनिट.
मी रफ करते म्हणजे मला ओके. एक्झाम्पल्स, त्यात एक एक्झाम्पल दिलेलं आहे. Kangaroos cannot jump 2.5 meters velocity. What must be the initial velocity of the trained kangaroos? हे तुम्हाला इथे इक्वेशन्स कसं सॉल्व करायचं हे तुम्हाला दिलेले आहे. हे इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहे. ओके, तर हे मी फक्त बुक्समध्ये खूप एक्झाम्पल्स आहेत. मी फक्त आपली नोट्समध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, कारण शक्य नाही पूर्ण एक्झाम्पल देणं. ओके, आता न्यूटन्स फर्स्ट लॉ ते इक्वेशन्स होतं. तुम्ही कन्फ्युजन्स होऊ नका. तिथे पण न्यूटनच, इथे पण न्यूटनच. तर न्यूटन नव्हतं तिथं होतं इक्वेशन्स ऑफ अ न्यूटन्स. इथं आहे इक्वेशन्स ऑफ अ लॉ. तर तुम्हाला इथे समजायला पाहिजे, हे चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ अ मोशन्स. अन ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू रिमेन्स ॲट अ रेस्ट ऑर in a states of uniform motions along a straight line unless of external unbalanced force acts on it. ओके, तुम्हाला इथे इंग्लिशमधून कळालं नसेल, तुम्हाला इथे नोट करून मी दिलेली आहे. मराठीमधून तुम्ही ते पण रीड करू शकता. न्यूटन सेकंड्स लॉ आहे. न्यूटन सेकंड लॉ, प्रोडक्ट ऑफ अ मास अँड वेलोसिटी इज कॉल्ड ॲज momentums. Okay, the rates of a changes momentums is a property नाही आहे, proportional आहे. मिनिट इथे थोडं दिसत नाही आहे, मी तुम्हाला इथे वर्ड्स गेलेला आहे, तो वर्ड्स मी सांगते. या ठिकाणी इथे वर्ड्स गेलेला आहे. proportional to the applied force and the change of momentums according the directions of the motions. इथे तुम्हाला दिलेले आहे. ओके, इथे तुम्हाला मराठीमधून पण दिलेलं आहे, तुम्ही ते रीड करू शकता. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे मोमेंटमची तुम्हाला फॉर्म्युलाज हे करायचे. चेंज इज इक्वल टू चेंज इज मोमेंटम डिवायडेड बाय टाईम. ओके, तुम्हाला ते इथे तुम्हाला अजून इक्वेशन्स दिलेली आहेत. ते इक्वेशन्स कसं आलं ते तुम्ही इथे बुक्समध्ये आहे तुमच्या. तर मी इथे तुम्हाला ओके, तुमच्या बुक्समध्ये आहे. इथे तुमचे दोन्सचे दोन्स लाईन गेलेली आहेत. मी तुम्हाला इथे लिहून दाखवणार आहे ती लाईन्स. ओके, एफ याच्यानंतर आहे तुम्हाला इथे एफ इज इक्वल टू के एम. सर रॉंग साईन्स आहे आणि इथे ए आहे. ओके, या साईडला आहे. असं एक इक्वेशन्स आहे, तुम्ही लिहून घ्या. मी 2 मिनटं थांबते. ओके, झालं आहे का? पॉज करून लिहून घ्या की मी रफ करते आहे. तर त्याच्यानंतर जी सेकंड लाईन आहे ती लाईन आहे बघा, एफ इज इक्वल टू एम इंटू ए अशी लाईन आहे. आणि त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला मी रीड करते, तुम्ही लिहून घ्या. अक्षर कळालं नसेल तर मी रीड करते, तुम्ही लिहून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलं आहे की इज कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ 1. त्याची कॉन्स्टंटली व्हॅल्यू तुम्हाला तिथे दिलेली आहे 1. ओके, तर न्यूटनचा थर्ड लॉ आहे, एव्हरी ॲक्शन्स फोर्स हॅज ॲन इक्वल अँड opposites reactions force which acts simulations. ओके, आता बघा थर्ड मी डबल वाचते आहे बघा, एव्हरी ॲक्शन्स फोर्स हॅज ॲन इक्वल अँड opposites reactions force which acts simultaneously. ओके, बघा आता तुम्हाला इथे एक्झाम्पल पण दिलेली आहे. हे वाला एक्झाम्पल ए टू बी कॉलियाइड, तुम्हाला तेच पण इथे कॉलियाइड म्हणजे काय हे पण तुम्हाला इथे समजलंच असेल. ओके, लॉ ऑफ कन्झर्वेशन्स ऑफ मोमेंटम्स ते तुम्हाला दिलेलं आहे. ते सगळे इक्वेशन्स तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहेत. हे एवढं समजावून सांगण्यापेक्षा तुम्ही लिहून काढा. तुम्हाला हे फक्त नोट्स आहेत ते
ते फक्त आणि फक्त एक्झामच्या पहिले रीड करून जायचे आहेत. हे तुम्हाला सगळं तुम्ही जेव्हा चॅप्टर्सचे व्हिडिओ बघशाल तर तुम्हाला सगळं कळून जाईल की काय मोमेंटम, काय कसं काही नाही, तुम्हाला सगळं कळून जाईल. त्याच्यासाठी हे सांगण्याचं गरजेचं नाही हे एवढं सारं. ओके, ठीक आहे. आपण आता एक 3 आहेत ते रीड करून घेऊया. द magnitudes of total final momentum is equal to the magnitudes of a total इनिशियल मोमेंटम. म्हणजे हे जेव्हा आपण इक्वेशन्स सॉल्व केलं, हा वाला इक्वेशन्स आपण जेव्हा सॉल्व केलं त्याच्या या इक्वेशनमुळे आपल्याला हे 3 पॉईंट्स आपल्याला लक्षात आली आहे. फर्स्ट पॉईंट्स तुम्हाला सांगितलं. आता सेकंड्स, वेन ऑन एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन टू इंटरसेक्टिंग ऑब्जेक्ट्स देअर टोटल मोमेंटम्स रिमेन्स कॉन्स्टंट्स, इट डज नॉट चेंजेस. हे तुम्हाला सेकंड. आता थर्ड, when two objects collides, the total momentums before collisions is equal to the total momentum after collisions. हे तुम्हाला थर्ड दिले. तर त्याच्यावरून एक एक्झाम्पल लास्ट. द मास ऑफ अ कॉलिन्स इज 500 kgs and each recoilings with a speed of a 2.25 meter per second. What is the momentums is called. तुम्हाला हे क्वेश्चन्स समजून तुम्हाला इथे इक्वेशन्स आहे, गिवन डाटा वगैरे तुम्हाला इथे दिलेली आहे, तर तुम्ही ते सॉल्व करून घ्या. तुम्हाला वाटेल मी याच्यामध्ये काहीच या जे PDF आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला काहीच सांगितले नाही आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या चॅप्टरचे व्हिडिओ बघाल तुम्हाला सगळं चॅप्टर समजून आणि तुम्ही यावर हे जे नोट्स आहेत ते तुम्ही रीड कराल तेव्हा तुम्हाला जे तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे तो खूप मस्त समजून घ्या. आणि हे जे तुम्ही जेव्हा लिहिता पहिले तुम्ही तुमचे चॅप्टर समजून घ्या आणि नंतर तुमचे जे नोट्स आहेत ते तुम्ही लिहा, म्हणजे तुम्हाला खूप छान पद्धतीने समजून जाईल. ओके, ठीक आहे. बाय स्टुडंट्स.